सध्या महाराष्ट्रात राजकारण हे रंगलेलं आहे। महायुद्ध सुरू आहे। कोण बाजी मारणार हे सांगता येत नाही। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक घोषणा ही नक्की झालेली आहे, ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे। हा बोधवाक्य घेऊन प्रत्येक राजकीय पक्ष आहेत ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। जे मुस्लिम किंवा हिंदू आहेत त्यांच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण आज राजकीय विश्लेषक आहेत आपल्यासोबत घोरपडे दादा त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। काय सांगाल सध्याचं राजकीय जी सुरू आहे परिस्थिती, त्यावर तुमचं एक मत सांगा मला। सध्या तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका या आता शिगेला आलेल्या आहेत आणि यामध्ये बरेच पक्ष अग्रेसर आहेत। छोटे मोठे पक्ष असतील, महायुती, महाविकास आघाडी, त्याचबरोबर आता तिसरी आघाडी तुम्ही बघत आलेला आहे। याचीच कुठे कमी भरपाई तुम्ही टाकता की आता 1994 साली या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं बंड झालेलं, सगळ्यात जास्ती अपक्ष उमेदवार होते। त्याचप्रमाणे आता यावेळेसही सगळ्यात जास्ती अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत, कारण की प्रत्येकाला असं वाटतं की विधानसभा निवडणूक आल्या तर प्रत्येकाची इच्छा असते की आम्ही आमदार म्हणून निवडून यावं आणि विधानसभेत बसावं। आणि त्याच अनुषंगाने आताची जी रणधुमाळी चाललेली आहे ही इतर निवडणुकांपेक्षा ही खूप वेगळी आहे। आणि 2024ची जी विधानसभा निवडणूक आहे ही या महाराष्ट्राला कलाटणी देणारी असेल। महायुतीकडनं जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं नेहमी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला जातो, दिल्लीतूनही दिला जातो। याचा फायदा जास्त कोणाला होणार? तर तुम्ही बघत असाल की हिंदुत्व मुद्द्यावरतीच या देशाचं राजकारण चालतं। हिंदू मुस्लिम असेल किंवा हिंदू इतर गोष्टी, इतर धर्म असेल, त्याच्यावरती राजकारण चालू राहतं। आणि कुठेतरी हिंदूंचं मत हे एक गट्टा आपल्याला पडावं, विकास हा दुसऱ्या स्थानी येतो। जेव्हा आपण तुम्ही बघत असाल, तुम्ही जर डीपली अभ्यास केला तर या केंद्रापासून अगदी राज्यापर्यंत, महानगरपालिकेपर्यंत, तर सुरुवात धर्मापासून होते आणि शेवट त्यांचा जो होतो तो विकासापर्यंत होतो। तर विकासाचा मुद्दा ज्या देशात एक नंबरला असेल तेव्हा कुठेतरी जाऊन देशाची प्रगती होईल असं मला वाटतं। राहिली गोष्ट धर्मांध होण्याची, तर प्रत्येक धर्म ज्याच्या त्याच्या बाजूने हा श्रेष्ठच दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि कुठेतरी अशा बटेंगे तो कटेंगे या गोष्टी येत राहतात। या एकंदरीत चांगल्याही आहेत आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर त्याचा फायदा घेणारेही लोक आहेत, असं या एकंदरीत तुम्हाला मी सांगतो। बटेंगे तो कटेंगे म्हणजे जर हिंदूंनी तुमचे वोट डिवाइड केले तर हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांना फटका बसेल आणि हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत येणार नाही। आणि त्याचाच फायदा घेऊन जर हिंदूंना जर फायदा होत नसेल, जर एक गट्टा मतदान तुम्ही एखाद्या पक्षाला केलं किंवा महायुतीला केलं किंवा इतर जे हिंदुत्ववादी पक्ष त्यांना केलं, नेत्यांना केलं, आणि जर त्याचा फायदा नाही झाला तर त्याच बटेंगे तो कटेंगेच्या शब्दाच्या मागे किंवा त्या डायलॉगच्या मागे हिंदूंचं नुकसानही होतं। काय वाटतं, म्हणजे कोणी सेफ राहायला पाहिजे, कोण एक राहणार हिंदू? आता मुळात ज्यांनी हे बोललं असेल तर त्यांनी त्या दोन्ही गोष्टींनी बोलले असेल की एक रहेंगे तो सेफ रहेंगे। त्याच्यामध्ये सर्व धर्मांनी एकत्र राहावं हाही त्यांचा एक नारा असेल, किंवा हिंदूंनी एकत्र राहावं किंवा मुसलमानांनी एकत्र राहावं हाही त्यांचा एक नारा असेल। तर त्याच्यामुळे आपण सांगू नाही शकत की जो तो त्याच्या प्रकारे हा जो स्लोगन आहे तो त्याच्या प्रकारे घेऊ शकतो। पण हे योग्य आहे का अयोग्य अशा पद्धतीचा जो प्रचार चालू आहे सध्या निवडणुकांच्या तोंडावर? तर मुळात मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही राजकारणात येता किंवा देशाचा किंवा राज्यांचा कुठलाही प्रश्न असतो, तुम्ही विकासावरती बोला, तुम्ही तुमच्या विकासावरती बोला। बटेंगे तो कटेंगे हा तुमचा मुद्दा नाही आहे। तुमच्या देशाची लोकसंख्या, तुमच्या देशाचा विकास, तुमच्या इथले रस्ते, तुमच्या इथले गटर, मीटर, वॉटर, ट्रॅफिकची आता समस्या वाढलेली आहे, पाणी लोकांना भेटलं पाहिजे, वीज भेटलं पाहिजे, नोकऱ्या, उद्योगधंदे, हे सगळं एकंदरीत ज्याच्या तोंडातून निघेल, ज्या पक्षाचा हा अजेंडा असेल, मला असं वाटतं की लोकांनी त्याच पक्षाला निवडून द्यावं। लोकसभेला नारा देत आहेत तर विधानसभेला चित्र कसं असणार? तुम्ही बघत असाल की बरेच पक्ष हे हवेत असतात। त्यांना असं वाटतं की आमच्याकडे एवढे आमदार आहेत म्हणजे आम्ही आता पुढे आहोत, अग्रेसर आहोत। परंतु येणाऱ्या काळात, आत्ताच्या सध्याच्या गोष्टीत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनतेची कामं होणे तितकं गरजेचं आहे। परंतु आतापर्यंतच्या काळात जनतेची कामं ही खूप कमी प्रमाणात झालेली दिसत आहेत। काही ठिकाणी झाली असेल, नाही अशातला भाग नाही। आणि त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कामं व्हावीत, जी लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन येतात ती त्यांना झालेली आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो आवर्जून, येणाऱ्या या निवडणुकांमध्ये, विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पक्षांना नुकसान होणार आहे त्या पक्षांचं नुकसान ही जनता तर करेलच, परंतु त्याचबरोबर त्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्यांचं नुकसान करून देणार। कारण की कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर तुमचे सॅटिस्फाईड नसेल पक्षाकडून, तर मला असं वाटतं की ते काम नाही करणार, उलट विरोधात काम करतात।
मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी या राजकीय पक्षांमध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम मध्ये वाद सुरू आहेत किंवा ते एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करतात. हो नक्कीच. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की देशाच्या राजकारणात हिंदू आणि मुस्लिम या मुद्द्याशिवाय राजकारणच होऊ शकत नाही. या एकाच मुद्द्यावरती तुमच्या केंद्रातली सत्ता बदलते. कुठेतरी त्यावेळेस काँग्रेसच्या काळात महाविकास आघाडी असेल किंवा त्यांची गांधींचं जे सरकार होतं त्यावेळेस त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या काळात हिंदूंवरती नक्कीच दुर्लक्ष केलं असेल. मी अत्याचार केला असं नाही म्हणू शकत, परंतु दुर्लक्ष नक्कीच झालं असेल. तर ते दुर्लक्ष केलं त्याचं कुठेतरी नुकसान आता त्यांना पाहायला भेटतं. एखाद्या ठराविक समाजाला तुम्ही वरती आणताना दुसऱ्या समाजावरती जर तुम्ही अन्याय करत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे, ते नाही झालं पाहिजे. आणि त्याचाच फायदा बीजेपी किंवा इतर घटक पक्ष त्यांनी घेतला की हिंदूंवरती अन्याय होतोय, तो फोकस उचलून धरला. कारण की आज तुम्ही बघत असाल की या देशामध्ये हिंदूंची संख्या ही जास्त आहे. त्याच्यामुळे ती जर हिंदूंना वाटत असेल की बाबा आम्हाला सपोर्ट करणारे पक्ष जर हे असतील ठराविक, आम्ही त्यांना सपोर्ट करावं, मग त्यांचं मतदान 1 गट मतदान त्यांना होताना ते निवडून येतात. एक नेरेटिव्ह आहे जो लोकसभेमध्ये वापरतात, तो आता विधानसभेला चालणार ना असं यांचं मत आहे. आणि जे मुस्लिमांनी जास्त वोट केलं होतं जे समाजाने लोकसभेमध्ये, तर आता हिंदूंना जागा करण्याचा प्रयत्न करतात. काय वाटतं हे काय? मुळात हिंदू असो की मुस्लिम असो, मला असं वाटतं की लोकांनी बाहेर येऊन पहिल्यांदा मतदान करणं गरजेचं आहे. तुम्ही पहिले मतदान करा, कारण की या देशामध्ये जर 50% आणि 45% 40% वरती जर मतदान येत असेल तर मला असं वाटतं की अर्ध्या लोकांना याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे राजकारणात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी देश मला असं वाटतं की पिछाडीवर चालतो. याच्यामध्ये नेत्यांचं नुकसान काही होत नाही, उलट त्यांचा फायदाच होतो. जर तुमचा मतदानाचा आकडा हा 80, 85, 90% जात असेल तर तुमचा देश आणि तुमचं राज्य हे चांगल्या स्थितीत असेल असं मला वाटतं. आणि चांगले नेते ते निवडून आणू शकतात. कारण की ज्यांना एखाद्याला निवडून द्यायचं असतं पण ते निवडून देऊ शकत नाही, ते घरी बसतात. तर कुठेतरी याच्यामध्ये जे चुकीचे नेते ते निवडून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करायला गेला तर तुम्हाला एक पर्सनली काय वाटतं, कोणाकडे हिंदुत्व खरं आहे किंवा फक्त राजकारणासाठी उपयोग होतो? नाही, नक्कीच. आता सध्याच्या राजकारणात तुम्ही बघत असाल की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो, परंतु तुम्ही हिंदुत्वासाठी काम करण्यापेक्षा तुम्ही लोकांसाठी काम करा. या समाजामध्ये तुमची लोकसंख्या किती आता वाढत चालली, तुम्ही बघत असाल की लोकसंख्या वाढ ही नियंत्रणात आणली पाहिजे. आणि त्याच्यावरती आरोप करताना आधीचे जे सरकार होतं त्यांनी त्यांच्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. आता जे सरकार आहेत तेही आता जवळजवळ त्यांना आता एवढे वर्ष झाली, त्यांनी काही चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि हिंदुत्व मुद्दा किंवा मुसलमान हा जर मुद्दा असेल तर मला असं वाटतं की या मुद्द्यांवरती जर फक्त राजकारण चालत असेल तर तुमचा विकास नक्कीच बाजूला राहतो आणि लोकांचा नरेटिव्ह फक्त याच गोष्टीवरती डिपेंड असतो. मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा बाहेर येऊन मतदान करा. मतदान करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये, आधीच्या काळात असं असायचं की एखाद्या पक्षाकडे बघून मतदान व्हायचं, परंतु सध्याच्या काळात एक नेता बघून मतदान होतं. आणि मलाही असं वाटतं की तुम्ही वैयक्तिक आता एका पक्षाचे 2-2 पक्ष जर होत असतील तर आता तुम्ही पक्ष न बघता तुम्ही तुमचा जो उमेदवार आहे याची मानसिकता काय आहे, हा कुठपर्यंत तुमच्यासाठी काम करू शकतो, तो उमेदवार तुमचा मध्यरात्री फोन उचलतो का, तो तुमच्याशी कसा बोलतो, तो तुमच्या कुटुंबासाठी अवेलेबल असतो का, तो तुमच्या लाईट पाणी या गोष्टींसाठी तुम्हाला उपयोगी पडतो का, तो तुमच्या हॉस्पिटलचे बिल कमी करतो का, तुमचे ॲडमिशन्स करून देतो का. हा एखादा आमदारकीचा उमेदवार जर असं करत असेल तर मला असं वाटतं की त्याच उमेदवाराला तुम्ही मत द्या. फक्त त्याची घराणेशाही आहे किंवा त्याला एखादं बॅकग्राऊंड आहे किंवा तो पैसेवाला आहे, या एका गोष्टीवरती जर तुम्ही एखादा उमेदवार निवडून देत असाल आणि स्वतःला निवडणुकीच्या आधी 2 आणि 3 हजारामध्ये जर विकत असेल तर मला असं वाटतं की आपण मग ज्याला निवडून दिलं त्याला भोगणं गरजेचं आहे. दादा धन्यवाद, तुम्ही सगळं माहिती आम्हाला दिली आणि जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर हे होते आपल्यासोबत प्रसाद दादा घोरपडे, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे का या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद किंवा हा नरेटिव्ह तर सेट केलाच आहे, मात्र जो विकास करेल त्याला मतदान करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातून बाहेर पडून मतदान करा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आकांक्षी देशमुख, मुंबई.